हॅलो 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 दादा, तुम्ही इकडे या काय? तुम्ही मला नीट पहिला सांगा ना काय झालंय. मी तेव्हा पाऊस पण जाम लागलाय, काय झालंय मला नीट तर सांगा. ते लहान मुली होती ना, हा डिलिव्हरी झाली ना, ती मग ऑफ झाली सांग. कुठं? सिव्हिल हॉस्पिटलला? हा, सिव्हिल हॉस्पिटल वलसाडला? वलसाडला. तशी आपली डहाणूस इकडे मी ना पाठवली तर आम्हाला एमॉलिसी आम्ही आलो गरीब माणसं, आम्हाला काय माहिती की आपली गाडी घेऊन जा असं सांगा. कोण सांगते तुम्हाला घेऊन जा असं? तुम्ही ते सिस्टर ना डॉक्टर काय बोलते? तिकडे घेऊन जा असा, तिकडे इलाज घेईल. म्हणजे तिकडे डिलिव्हरी तिकडेच झाली हा डहाणूला कॉटेजला. हा ना ते सहा लागले त्यामुळे 7 महिने घेत ना, हा तर ते 6 लागले त्या इकडे मशीन नाही मिळेल सांग तसा मका. हा वलसाडला घेऊन जा, तिकडे सिव्हिलला तिकडे इलाज आहे. हा तिकडे इलाज करू ना तुम्हाला देतील सांगा. आम्हाला तिकडे सांगा का माझा पैसे नाही मिळत, मी गरीब माणूस, माझा ते पोराचा वडील आहे का कमी नाही, माझा कमी काय नाही ना, कोणत्या एवढे बसते घेऊन जाईल ते शाळा मध्ये आम्ही ही देत आहे बोलायचं होतं त्याच्या वरील देत आहात का तिकडे सुधरवून तुम्ही आणा. आता आपल्या मनात ते काही आता सुधरेचा कोरकोसा ना तिकडे निघणं आली का डॉक्टर बोलायला लागला तुमचे मला ते गुजराती तर समज नाही, हिंदी तर समज नाही ना, आपली मराठी भाषा तर तिला समज नाही, तिला नाही समज. हा बरोबर. तसं सांगत आता त्याला मी करायची काय याचा मी आता बाय होती का बाबू होती? बाय होती का बाबू होता? बाय. मग ती ऑफ झाले का? हा, डॉक्टर बोलत ऑफ झाली. मग तिला घरा घेऊन जायचंय. मग तुम्ही काय नाही घेऊन गेलीस? मग आम्ही रविवारी आणले इकडे. मग आता तुम्ही घेऊन काय नाही जाऊ शकत असा? आम्हाला इकडचे तिकडे घरी हा दवाखान्याची आम्हाला इकडे रविवारी पाठवेल. नाही पण आता तुम्हाला घरा जायचं आहे ना. घरात आम्हाला घरात जावं लागेल ते. मग आता तुम्ही घरा काय नाही जात असा? मी त्या विचारतो तुम्हाला. आवाज नाही. हॅलो, मग तुम्ही आता घरा काय नाही गेलेला असा? आता आम्हाला आता ती सुट्टी दिली ती भेटली ना, तर आम्ही घरा घेऊन जायला तर तुम्ही कसा विचार करा. म्हणजे कसा येऊ? म्हणजे काय मिळालं नाही तुमच्याकडे? आमच्याकडे काहीच नाही मिळेल. काय आम्हाला भाकर 10 रुपये नाही मिळेल. त्याची हालत आमची काय सांगू. मग कधी रविवारी गेलती? मग 6 तारीख आहे ना. रविवारी आम्ही नाही. मग मी येऊ का तिकडे वलसाडला? येऊ का मी? डॉक्टरला विचारतो का काय झाला ते. आम्हाला तर भाषा समजे नाही, गुजराती नाही समजे, हिंदी नाही समजे, आपली मराठी बोलतो तिला नाही समजे. एक काम करा तर. हॅलो, तिकडे कोणाला काय बोलू नका, बाहेर बसून राहा. मी येतो तिकडे 2-3 तासात पोहोचता वलसाडला. मी येतो. हा काय बायला घरा घेऊन जायचंय ना? ठीक आहे मी येतो. मग तुम्हाला नेताव घरा नेऊन, काय टेन्शन नका घेऊ. चालेल, समजलं आहे. हे बघा, हे ऐकलं का रे पालघरकरांनो? हॉस्पिटल नाहीये पालघर जिल्ह्यात. आणि आपली माणसं तिकडे आहेत ना वलसाडला, त्यांना गुजराती हिंदी समजत नाही. लाईव्ह ऐकलं ना ह्याच्यावर, फोनवर लाईव्ह ऐकलं ना तुम्ही. आता मी तुम्हाला बोलता 6 तारीख आहे. पूर्ण पाणी वसई विरार पालघर पूर्ण भरलंय पाण्याने. आता एक काम करा, हॉस्पिटल बांधू शकत नाही ना या पाण्यामध्ये? काय करायला पाहिजे रे? हा, आता एवढ्या पाण्यामध्ये वलसाडला जायचं आम्हाला. आता काय टाकतोय मी स्कॅनर QR, तुम्ही मला मदत करा. बाय आहे 2-3 दिवसाची, ती ऑफ झालेली आहे. तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे. आई तिची डहाणूला आहे, मुलगी तिकडे गेलेली, तिला घेऊन गेलेली, ती ऑफ झाली. आता आम्ही चाललोय. बघा हॉस्पिटलचं किती महत्व आहे. एवढ्या पावसात आता आम्ही जाणार जीवाचे. आम्हाला तर काय ना, आम्ही जाणार काय? आम्हाला काय, आमचं थोडी परिवार आमचं कोण नाही मत. हे आपले पार्टनर आहेत मागे, ह्यांचं पण कोण नाही मत. कोण नाही, हे सर्व असेच आहेत, लावारीच आहेत. ह्यांचं कोण नाही मत. आमचं कोण, आम्ही असे रस्त्यावर पडलेले आहेत नाही का? तुमचे परिवार आहेत, आमचे परिवार नाही मत. ते सुधरा जरा. हा, दवाखाने चालू करा, दवाखाने. आज बघा मी काय करतो. ते हॉस्पिटल नाही मत ना, जातोय मी. बघू आता कसं काय होईल ते. पण 100% करू त्यांच्यासाठी. आणि तुम्हाला विनंती असणार आहे, मी QR वगैरे अपलोड केलेलेच आहेत, तुम्ही तुमच्या प्रकारे मदत करा. धन्यवाद.
पर्सनली लाईव्ह येणार नव्हतो, आता मी जस्ट आलेलो, पण आवाज येत नव्हता तुम्हाला. मी लाईव्ह कशासाठी आलो माहितीये का? कामं करतो ना ती दिसत नाही, पण जसा स्कॅनर टाकला ना तो विरोधकांना लगेच दिसतो, लगेच त्यांना असं आग लागून जाते नाही का. तर एकाने कमेंट केली होती, आपल्या पार्टनरने वगैरे मला सांगितलं, सर्व आहेत मागे, तुम्हाला अंधारात दिसत नसतील. तर एकाने कमेंट काय केली होती की अरे हे ना इकडेच असतील, कुठे गेले नसतील. तर हा जो सोन्या आहे ना, 2 पैशांसाठी 4 पैशांसाठी कधी खोटा नाही बोलला आणि खोटं आवडत पण नाही. आणि माझ्याकडे नाही म्हणून मी स्कॅनर टाकला, कारण की मी आहे कुठे आहे बघा. जिकडे लोक घरातून बाहेर निघत नाही, जिकडे एवढा पाऊस आहे, मी बघा कुठे आहे. त्या लाईनीतून जाऊ पण शकत नाही, कारण की त्या लाईनीत पूर्ण पाणी भरलंय. अरे काय रे तुम्ही, कधी सुधारतील? हा, कधी सुधारतील? तो आता मी जो व्हिडिओ टाकलेला आहे ना, ज्याच्यावर त्या आई बोलतात की ताई आहेत, मला पण नाही माहिती, त्या ज्या बोलतात ना ते ऐका. तुम्हाला भाषा समजत असेल ना ते ऐका, मग तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललोय, का चाललोय, कुठल्या कामासाठी चाललोय, कशासाठी चाललोय, स्वतःचा जीव धोक्यात टाकून चाललोय. कारण की पर्सनली लाईव्ह येणार नव्हतं, बिकॉज काय पुढचं दिसत नाही, पूर्ण विजिबिलिटी 0 आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला जसं क्लिअर दिसते ना हे समोरचं, तसं डोळ्याने तुम्हाला दिसणार नाही. एवढा पाऊस पडतोय आणि ऑलरेडी वलसाडमध्ये, सुरतमध्ये रेड अलर्ट आहे, तरी पण आम्ही तिकडे चाललोय. कशासाठी चाललोय की एक बेबी 2-4 दिवसाची आहे, जी ऑफ झालेली आहे आणि त्यांच्याकडे अँब्युलन्स वगैरेसाठी करण्यासाठी काहीच नाहीये. ते दानूचे रहिवासी आहेत, आम्ही त्यांच्यासाठी चाललोय एवढ्या रात्री. काय गरज आहे आम्हाला? 10:30 वाजले, अजून मी चारोटीला पण नाही पोहोचलो, पालघरमधून मी निघालोय. आता काय गरज आहे मला जायची? अरे एक स्कॅनरसाठी कोण? आता एक मला तुम्ही सांगा, आपले अजय फ्लॅश मार जरा. आता एक मला तुम्ही सांगा, हे स्कॅनरसाठी आम्ही काय वेडे आहेत का? एवढ्या जणांचे सर्वांचे जीव धोक्यात टाकून आम्ही जायला? हा, वेळ लागलाय का आम्हाला? काय बोलायचं? हे बोलतात ना, हे करणारे काहीच नाही करत आणि नुसतं बोलायचं म्हणून ते काही पण बोलायचं. आपलं दुर्भाग्य आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल नाही मत, आणि हॉस्पिटल नसल्यामुळे नेहमी गरीबाला भोगायला लागते. हे बघा हे खड्डे, मागून टेम्पोवाला घेऊन जायचं आम्हाला. काय बोलणार? हा, अरे बोलताना विचार करा ना, कोणाला बोलतो, काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो. अरे हे जे बोलणार आहे, तुमची लायकी तरी आहे का माझ्या एवढी? हा, करतील का माझी बरोबरी? करतील तुम्ही? आहे तुमची लायकी आहे तेवढी? मला तुम्ही बोलतात ना, तुमची लायकी आहे का माझ्या एवढी? अरे उपाशी पोटी निघालोय, कोण जेवलेला पण नाहीये. घाटामध्ये झाडं बिडं पडलेली ना, ती झाडं तोडत होतो आम्ही, आणि आम्हाला अचानक फोन आला. घरी गेलो ना, घरी अरे एक घास पण घेतला नाही, फक्त शर्ट चेंज करून भिजलेलो तसंच निघालो, माहिती आहे का? आणि तुम्ही बोलतात, आता काय बोलू तुम्हाला आम्हाला? अरे चला माझं सोडा, माझ्या बरोबर 4-5 जण आहेत, त्यांचा पण घरी परिवार आहे ना यार. त्यांना काय गरज पडली एवढ्या रात्री यायची? पण त्यांनी एका शब्द होता, चला आपण जाऊ, आणि आम्ही निघालो. काय बोलायचं आता? ते सर्व जाऊ द्या, ते सुधारणारे नाही आहेत आणि ते कधी सुधारणार पण नाही आहेत. आता मी माझ्या माणसांसाठी बोलतोय, तुमचे भरपूर मला फोन वगैरे येत आहेत. आता मी लाईव्ह आलो म्हणून फ्लाईट मोडवर फोन टाकलाय. तुम्हाला हे बोलतो की माझ्या याच्यावरती लिमिटचा थोडा इश्यू झालेला आहे, लिमिट वगैरे जात नाहीये. तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 777687621. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला भावाचा, आपल्या माणसांचा, मी कोणाचा तरी तुम्हाला स्कॅनर पाठवून देईल, ज्याच्यावर तुम्ही मला पैसे पाठवू शकता. आता बेसिकली आम्ही चाललोय वलसाडला, आणि हे बघा समोर गाड्या बघा, किती चालतायत, मला दाखवतो मी. हे बघा पूर्ण गाडीची ती वाफ गाडीवर येते. खूप टाइम लागेल, कारण की आरामातच चाललोय, कारण की खूप जास्त पाऊस आहे. आता मी माझ्या भावाचा गुगल पे नंबर पिन करतोय, तुम्ही त्याच्यावरती तुमच्या प्रकारे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सहकार्य करू शकता. आता बोलणारे बोलत राहतील, पण ठीक आहे, त्यांना उत्तर आपण कधीतरी नंतर दुसऱ्या प्रकारे देऊ, कारण की त्यांना उत्तरं नाही तर त्यांना काहीतरी वेगळ्या गोष्टी आता द्यायला लागतील. आता मी एक काम करतो, हे जे बोलणार आहेत, अरे बघ ना बाजूला, हे जे बोलणार आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे. कमेंट आली की त्या कमेंटचं स्क्रीनशॉट मारायचं, आणि प्रत्येकी कमेंटचं स्क्रीनशॉट मारून त्यांच्यावरती आपण एक पर्सनली व्हिडिओ बनवू, थोडी मेहनत करू. तेव्हा जाऊन मला असं वाटते की थोडंसं हे सुधारतील, मला तरी असं वाटते. कारण की आम्ही एवढं सगळं करून जर आम्हाला नावं ठेवता येते बघा. अरे ज्यांनी बंगले बांधल्यात, करोडाच्या गाड्या घेऊन त्यांची पोरं बालं फिरतात, मजा मारतात, त्यांना बोला ना तुम्ही.
अरे आम्ही एवढी रात्र दिवस मेहनत करतो आणि जर एखादा स्कॅनर टाकला, चला महिन्यातून मी 4-5 स्कॅनर जरी टाकले, अरे त्या पैशातून मी काय मजा मारतोय की मी माझ्यासाठी वापरतोय का ते पैसे? आपल्या माणसांच्या कामांसाठीच वापरतोय ना. तुम्हाला तेवढं पण समजत नसेल नॉनसेन्स, तर तुम्हाला आता काय बोलावं मी? हा, अरे किती खर्च असतो डेलीचा तुम्हाला माहिती आहे का? या मायजोडीला फिरा तुम्ही, तुम्हाला समजेल दिवसाचा माझा खर्च किती आहे, काय आहे, कुठे आहे, कसं आहे, किती जणांना पैसे पाठवायला लागतात, काय काय करायला लागतात ना, साल्यांना तुम्हाला समजेल. तुम्ही कधी मला बोलणार नाही मग आयुष्यात परत. पण स्टील जाऊ द्या, काय लेणं देणं नाही आहे आपल्याला कोणासोबत. मी माझ्या भावाचा गुगल पे नंबर पिन करतोय, तुम्ही तुमच्या प्रकारे सहकार्य करू शकता ना तुम्ही करा, कारण की खूप गरज आहे आपल्याला. आपण खूप लांब चाललेलो आहे. कौशिक नंबर सांग. 1 मिनिट थांब. 1918 थांब 1 मिनिट. सांग. 7219 18 60 33. मी माझ्या भावाचा नंबर पिन केलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रकारे सहकार्य 100% करा, कारण की बघा हे बोलणार आहेत ना, हे आता यांना काय बोलावं, यांच्यासाठी मला माझ्याकडे शब्द नाही आहेत यार. आता मी टोल नाक्यावर पोहोचलोय बघा, तर टोल पण कट होतो की नाही काय माहिती, त्या फास्टॅग मध्ये बॅलन्स आहे की नाही काय माहिती. गाडी पण इकडचीच आहे, पण बघू आता सोडतो की नाही. बाई इकडचीच आहे गाडी. ओळखलास का? हा बघा, सोडला आपल्याला, टोल वाचला आपला. असतात काही गोष्टी, पण हे कधी सुधरत नसतात बघा. हे समजतात की मी काय काम करतो, पण हे साले चिंदी लोक आहेत ना, हे कधी समजत नाही की आम्ही काय काम करतो. अरे यार, आम्ही ते नाही मत यार की कोण माणूस मेलेला आहे तर त्याच्या अंगावरचा दागिना, हिरे जाहिरात, पैसा घेऊन पलायचा. अरे आम्ही त्याच्यातले नाही मत राजा. आम्ही समाजसेवक ते नाही मत. आम्ही दिखावा करणारे नाही मत. बघितलंय का कधी असं आम्ही कुठे शो ऑफ करतोय की काय? अरे आम्ही जेवण वगैरे पण बनवतो, ते आमच्या माणसांसाठी आम्ही केलेलं असते. आता बेसिकली हा माझ्या भावाचा नंबर, मी कौशिकचा नंबर, फोन पे नंबर मी पिन केलेला आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर ह्याच्यावर सुद्धा पेमेंट वगैरे जात नसेल तर माझा प्रोफाईलला माझा नंबर आहे 7776876 त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला कोणाचा तरी बॅकअपला, माझा पार्टनरचा, बहिणीचा, भावाचा, कोणाचा तरी मी तुम्हाला बॅकअपला नंबर पाठवून देईन, जेणेकरून ते बोलतात ना, कुठलं काम चांगलं करायला गेला की अडथळा हे 100% येतात, आणि तसे अडथळा आलेले आहेत. मनोरला पूर्ण पाणी भरलंय, हायवेला पण जाऊ शकत नाही. ते बघा आपले पार्टनरच गाडी ढकलायला लागल्यात, अजय आणि कौशिक. तर काय बोलावं, आता पूर्ण फिरून जावं लागेल. आता पूर्ण 1 तास वाया जाईल आपला यार, पूर्ण फिरून जावं लागेल. इथे काय मला हे काय आहे मला काही समजत नाही. पाऊस पडतो तेव्हा भरत नाही, जेव्हा पाऊस थांबतो तेव्हाच भरून जाते. आम्ही संध्याकाळी गेलो तर इथे काय नव्हतं, आणि आता आलोय ते बघा, ते पाणी बघा तिकडे किती लोक थांबले. ते टेम्पो, अँब्युलन्स सर्व थांबलेले आहेत. आता अँब्युलन्स थांबलेले आहेत, ही गाडी काय जाणार, ती मोठी गोष्ट आहे. पाऊस, इथं पावसाची सुरुवात आहे फक्त. पावसाच्या सुरुवातीलाच एवढ्या सगळ्या लोकांचे हाल आहेत, आपले हाल आहेत. अजून तर पूर्ण पावसाळा बाकी आहे, 3 महिने येणं बाकी आहे. काय काय भरेल, काय काय तुटेल, काय काय उडेल, काय सांगता येत नाही. बेकार विषय, अवघड आहे. ते बघा ते आपले पार्टनर बघा धक्का मारायला लागले. ते बघा, तो अजय आणि साईडला कौशिक आहे मागे. हे बघा, हे असले मोठे आले आता, हे जातात की नाही ते पण नाही माहिती. काय बोलणार, बघू आता कसं काय, फिरून जाऊ अजून काय. पण जायचं तर आहेच आपल्याला. स्कॅनर वगैरे टाकले, सर्व व्हिडिओ टाकले, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमच्या प्रकारे सहकार्य 100% करा. धन्यवाद. अरे त्याला बोल ना, सोशल वर्कर आहे.
सर पालघर से सोशल वर्कर बात कर रहा हूँ। सोशल वर्कर बात कर रहा हूँ। तो ना थोड़ा टाइम उनको होल्ड करिए ना, मैं आ रहा हूँ वहाँ पर। हेलो, हाँ मैं वहाँ पर आ रहा हूँ सर। सिविल में आना है ना, वलसाड सिविल में आना है ना? ठीक है सर, उनको होल्ड करिए ना, मैं अभी ऑन द वे हूँ, रास्ते में हूँ, मैं आ रहा हूँ उधर उनको लेने के लिए। ओके सर, ओके ओके, थँक्यू थँक्यू। बघितलं आपल्यासोबत कसं बोलतात डॉक्टर लोक, इज्जत देतात डायरेक्ट, बरोबर ना राहुल? हो ना. बघा खूप अर्जंट आहे, खूप इमर्जन्सी आहे आणि पाऊस पण एवढा लागलाय की काय बोलणार. पण स्टील ठीक आहे, आपण निघालोय आता, दहिसर फाट्यावर पोहोचलो आपण. आणि आपली गाडी बघा, पाणी बघा. स्वतःच्या जीवाची पर्वा कधी केली पण नाही आम्ही आणि करणार पण नाही. आता तुम्हाला आवाज येतोय की नाही मला नाही माहिती, बिकॉज माझा माईक पण बंद झालेला आणि पाणी तर तुम्ही बघितलंच. पण जाणं लवकर आहे, जाणं गरजेचं आहे आपल्याला. पटापट जाऊ आणि त्याच्यासाठी जे काय करता येईल ते आपण 100% करू. तुम्ही जो सहकार्य मला करताय, माझ्या स्कॅनरला, कौशिकच्या स्कॅनरला, जी थोडी तुम्ही माझी मदत करतायत बघा, सिरियसली बोलतो, आज नुसता माझा जीव नाही तर माझ्यासोबत असणारे पार्टनर सर्वांचा जीव धोक्यात टाकून आपण इथपर्यंत आलेलो आहे. असं मी का बोलतो तर आपण आता वलसाडला सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलेलो आहेत आणि मी सिरियसली बोलतो, एवढा जास्त पाऊस आहे ना हायवेला की गाड्यासुद्धा दिसत नाही आणि टाईम बघित झालेला आहे 10-15 मिनिटात 1 वाजणार आहे आणि आता मी हॉस्पिटलला पोहोचलो. एवढा पाऊस, पूर्ण रस्ते भरलेले आहेत, काही दिसत नाही. आता मी इथे आलेलो आहे बघा, छोटी बेबी ऑफ झालेली आहे, ॲम्ब्युलन्ससाठी पैसे नाही वगैरे सगळं पैसे बाकी आहेत, नाही बाकी, तर मला काय एवढं माहिती नाही. आता मी जातो, त्यांना बाहेर बोलवतो, त्यांच्याशी सर्व काही बोलतो, जे काही डिस्कशन असणार मी तुम्हाला सर्व बोलणार. आता मला काय एवढं माहिती नाही आहे, फक्त मला एवढंच सांगितलेलं, जसं तुम्ही फोनवर ऐकलं की छोटी बेबी होती, डहाणूवरून इथे आणलं, नंतर ती ऑफ झाली, असं फक्त. आता मला काहीच एवढं माहिती नाही. मग आता आपण जाऊ, सर्व विचारल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाही. आता आपण हॉस्पिटलच्या मध्ये एंटर करतोय मध्ये, कारण की तिकडे कसं डायरेक्ट गाड्या, समोर जी बिल्डिंग बघताय तीच मेन बिल्डिंग आहे वलसाड सिव्हिल हॉस्पिटलची. तिथे कसं मध्ये जाऊन देत नाही, गाड्या वगैरे पार्क वगैरे करत नाही. आता आपण इथेच गाडी वगैरे थांबवू, त्यांना बोलवू, त्यांच्याशी सर्व काही बोलून वगैरे घेऊ. तेवढ्या लांब आपण आलोय, आता आपल्या माणसांना सहकार्य नाही करणार तर कोणाला करणार. एवढा सर्व आपण त्रास करून इथपर्यंत आलोय, तर आशा करतो की पुढे पण सर्व व्यवस्थित आणि चांगलंच होणार आणि मगच आपण निघणार. हो कसं काय, आता जे काय आपल्याला करता येईल आपण त्यांच्यासाठी 100% करू. काय झालंय, म्हणजे काय नेमकं काय झालंय? कोण ऑफ झालाय? छोटी बाय. मग काय तुम्ही गेलंच का नाही घरा? म्हणजे बाय कवा ऑफ झाले? आता ऑफ झाले. आता कवा? माना फोन करायच्या आधी का? मग काय आता डॉक्टर काय बोलताय? घेऊन जा सांगला. मग तुम्ही घेऊन का नाही गेलेस? पैसा नव्हतं तुमच्याकडे? काय नाही मिळत, आम्ही तिकडची नाही आणत होतो. आम्हाला तो डॉक्टर बोलायला लागला, बोलले तुम्ही घेऊन जा, तिकडे लहान मुलाचा फार आहे. हा, तुम्ही कुठून आणला बाईला? डहाणू वर्ष आणला. डहाणूला कोणच्या? डहाणू कोटेज मधल्या ना? तुम्ही आहेत कुठूनचे प्रॉपर? सावटा कुठे? सावटा कुठे आहे? हा. मग तुम्ही इकडे दोघं, मग इकडं बाय होती ती तुझी पोरगी का? ह्याची मुलगी? मग तुझी बायको कुठे आहे? इथेच आहे. मग तिला पण आता घेऊन जायचंय? तिला पण घेऊन जायचं ना? जी बाय ऑफ झाली तिला पण घेऊन जायचंय? काय इकडे ऍम्ब्युलन्स वाला पैसा बोलला का? ऍम्ब्युलन्स चांगला तिथं भिलाडवर आहे. त्याच्यानंतर पुढे नाही क्या? पुढे नाही विचारला का तुम्ही?
हा म्हणजे गुजरात बॉर्डर पर्यंत त्यांची ॲम्ब्युलन्स पुरे फ्रीमध्ये जाते, नंतर पुढे जाईनी. त्या आईला छत्रीत घे, त्यांना भिजून. आम्ही आपू भिजलो तरी पोराव. आणि ती तुझी वाईफ का, म्हणजे तुझी बायको? आता काय ॲम्ब्युलन्स आहेत त्यांच्या? जे आहे ना कुठे आहेत? इकडे हे इकडे त्यांच्या सगळ्या त्यांच्याच ॲम्ब्युलन्स आहेत का? चालेल. दुसरा काय नाही. त्या डॉक्टरांनी सगळा पेपर बनवलाय का? दाखव पेपर. आता तिच्या आईच्या आधी ना, या कोणाचं आहे? आईच्या सुट्टी दिली. सगळा पेपर बनवून ठेवलाय ना? ठेवलं ना, त्याला पण तिकडे बाहेर काढत होता तर आम्ही सांगला आमचा एक माणूस येत आहे तर बाहेर नको. कोण बाहेर काढ? कोण काय बोलला नाही ना? कोणी काय त्रास दिला नाही ना? मी बोललो डॉक्टरच्या, मी बोललो तू का आम्ही येणार आहोत, मग कोणी काय त्रास दिला डॉक्टरही? नाही ना, काय नाही ना? असा कोण ओरडला बिरडला नाही ना? चला पटापट आपण पेपर करू, काय ॲम्ब्युलन्स करू, काय पैसा आहे ते देऊ ना, निघू. चला इथूनच चल. कोण ऑफ झालाय? छोटी बाय. हा मग काय तुम्ही गेलंच का नाही घरा? ते आता म्हणजे कवा बाय कवा ऑफ झाले? आता ऑफ झाले. आता कवा? आम्हाला रात्री 8:30 फोन केला. माना फोन करायच्या आधी का? हा. मग काय आता डॉक्टर काय बोलताय? घेऊन जा सांगला. मग तुम्ही घेऊन का नाही गेलेस? काही नाही तर आम्ही कसं पैसा नव्हता तुमच्याकडे? काही नाही मिळत. काय मी बोलून गेलो, श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे, हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. अपुलाच तो रस्ता जुना, अपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती. तुमचा कोणतरी नातेवाईक असेल ना, काकास मामास? आम्ही एक माणूस आहे पण तिला कोणीच नाही. मामा आहे, दुसरा कोण नाही? मग घरात कोणाला फोन केलता का? तो माझ्या पोराला केला. दुसरा तुमचा कोण नाही? मग आम्ही आहो ना तुमचं. गाठ मनी बांधलिया, देणार तू नाही दगा, जिथ मांडशील सभा, पाठीशी मराठा उभा. सुन्या काळजाची आस, तुझा लागल राधास, अंधाराचा सूर्य तुझ, सुखाची तू चांदरात. तुझ्या पाय वाटेवरी जीव माझा सावरला, संकटात सोबतीला दारात अवतरला. शांतरा रडू नका, शांतरा. घरी जायचं अजून, आपल्याला घरी जायचं. उसासे
नशिबी आले निखारे उरी वादळाचे धुतले जिव्हारी बसले निवारी भिजले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुया काळजाचे विरले सारे नशिबी आले निखा